आणि पाहू शकता मित्रांनो 1 किलो चिकन आणलंय आणि एकदम सिंपल झटपट पोपटी बनवायची आहे त्याच्यामुळं जास्त पाहू शकता स्लो मोशन आग स्लो मोशन नाही सुजल भडकवतोय आग. अरे तो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसेवाडी चॅनल तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आणि आलो आहे गावाला. बॅकग्राऊंड तुम्ही पाहिलंच असेल, तुमच्या लक्षात आलं असेल. नेहमीप्रमाणे गावाला आलो की एक व्हिडिओ बनवतो. तर आज आलो गावाला. तर गावाला काम आहे आमचं, टाईल्स बसवायचं आहे अंगणामध्ये. अंगणामध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. एक तुकडा लादी होती आणि जवळजवळ एक 25 वर्षानंतर पुन्हा ती लादी आम्ही आता रिप्लेस करतो आहे. तर आमच्या घराला या 25 वर्ष झाली. तर आपल्या व्हिडिओसला आपलं घर इकडनं बॅक साईडला आणि आता आवारात आहे. 25 वर्ष या घराला झालेलं आमच्या. तर पाहू शकता आणि मित्रांनो पाहू शकता आमच्या या घराला 2000 साली बांधलेलं घर. आज 25 वर्ष पूर्ण झालेत घराला. आणि 25 वर्षापूर्वी ही टाकलेली लादी होती ना, तीच लादी आज रिप्लेस केली. रिप्लेसमध्ये त्याच्यावरच आम्ही दुसरा लेअर टाकलं आहे. आता एक प्रॉपर लादी टाकली आहे. तेव्हा हा एक फॅड होता, तुकडा लादी टाकायचा अंगणात, बरेचसे लोक टाकायचे. आता आम्ही डिसिजन घेतलं की चेंज करायची तुकडा लादी. आता पूर्ण वन साईड लादी टाकली आम्ही. आणि तेच काम आता आमच्या गावचं चालू आहे आणि ते तुम्हाला दाखवलं. उद्या हा काम पूर्ण फिनिश होईल. तर चला, आज संध्याकाळी बाबांचा बड्डे पण आहे, तो पण थोडं सेलिब्रेशन करणार होतो आम्ही. त्याच्यामध्ये थोडेसे फुटेज घेईल. चला मित्रांनो, हंडीमध्ये आपलं हंडी बनवतोय, गावठी हंडी. सांगायचं म्हणजे आम्ही मडकावर नाही, एक नवीन युनिक प्रकारे आता आम्ही पोपटी बनवत आहे चुल्यावर. पाहू शकता आता तयारी चालू आहे आमची. आणि पोपटीमध्ये वाळाच्या शेंगा नाही, आपल्या हे चवळीच्या आहे ना, फक्त चवळीच्या शेंगा आणि चिकन, त्याची पोपटी. आता या हंडीमध्ये आम्ही मामरूट टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता चवळीच्या शेंगा. आता आम्ही ही ना पोपटी आहे ना उकडलेली आहे, जरा युनिक प्रकारे आता बनवतोय. ते तुम्हाला दाखवतो तुमच्यासमोरच. त्याच्यात आम्ही चिकन पण टाकणार आहोत. मग त्याच्यात चवळीच्या शेंगा टाकतात, त्याच्यावर मग चिकन मॅरिनेट केलेलं. 1 किलो चिकन आणले फक्त. आणि गावाला आल्यानंतर हे असं काहीतरी उद्योग चालूच असतात आमचे. काही आम्ही त्याच्यात एफर्ट टाकलेत नाही. चुल्यावरची ना चुल्यावरची पोपटी शॉर्टकट. हां, झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोच कशी होते ती. म्हणजे एक युनिक एक रेसिपी बनवली आहे. घरी तुम्ही सहज बनवू शकता तुम्ही. असं आहे. आणि तो गावचा जो फील आहे त्यासाठी आपल्याला बऱ्याच हे करायला लागतं, गोष्टी घ्यायला लागतात. तण पेटवायला लागतो, त्यासाठी हंडा आपला हे मटका लागतो. ते काय आपली हे ॲल्युमिनियमची आहे. हे ना जर्मनचीच आहे ना, ॲल्युमिनियमची आहे आपली. काय होते, काय बोलतात, तपेली. असं तुम्हाला दाखवलं तर मला याच मातीचाच वाटेल. पोपटीचीच ना, स्पेशल पोपटीसाठीच आम्ही तिला ठेवलेली आहे. बाकी त्याच्यात काही करत नाही. सगळं एकत्रच ठेवा, नाही तर पप्पा 2 तास पोपटीचा फील आला पाहिजे ना त्याच्यात पण. काय वालाच्या शेंगा भरपूर झाल्या, काढायला वेळच नाही. या भराभर काढल्या आणि आली. असे लेअर 2 लेअर दिले आम्ही. आता तुम्ही पाहिलाच, पहिला मामरुटीचा पाला, नंतर मग चवळीच्या शेंगा, त्याच्यावर पुन्हा चिकन, पुन्हा चवळीच्या शेंगा, पण नंतर मग चिकन. त्याच्यावर पुन्हा एक थर देणार, त्याच्यावर थोडंसं मीठ वगैरे टाकणार आणि पुन्हा मामरूट टाकून वर झाकण देऊन पॅक करणार. आता पाहू शकता तुम्ही. आता या शेंगा आल्या त्याच्यात. राहतील ना, दाबून भरा म्हणजे सगळाच ओके होईल. मित्रांनो पाहू शकतो तुम्ही, फायनली आपली आता पोपटी भरून झालेली आहे. आता हंडी भरून झालेली आहे बघा.
आणि जवळजवळ 1 किलो चिकन आणि ते किती शेंगा असतील? झाले 2 किलो शेंगा. 2 किलो जवळजवळ चवळीच्या शेंगा असतील. एवढ्या छोट्याशा ह्याच्यात दाबून भरलेले आहेत. आणि सांगायचं म्हणजे याच्यात पाणीचं एक थेंब सुद्धा वापरलेलं नाही पण. त्याच्यावर दगड असं आहे. घट्ट. त्याच्यावर पूर्ण हवा नाही गेली पाहिजे. सील एकदम पॅक होण्यासाठी त्याच्यावर एक वजनदार काहीतरी आपण हे ठेवणार. लोखंडाचं हे टाका. आणि मग आपल्या चुल्यावर तिथे ठेवणार. तुम्हाला चुळा दिसतोय, चुळा पेटवणार. मग त्याच्यावर आपण मस्त आहे की भडकवणार आग. आणि लोखंडाचा आपला जो हातोडा कुठे आहे? ताई किती टाइम ठेवणार आपण हे शिजवत? अर्धा तास. अर्धा तास तरी आम्ही आता ही शिजवत ठेवणार मग चुल्यावर. चला. असं खालून बरोबर झाक लागते ना, तुम्ही टाकता ते. तर मित्रांनो पाहू शकता आता आम्ही फायनली आता ठेवलेली आहे आम्ही हंडा आपला हे तपेली पोपटीची. तपेली ना ताई? तपेली बोलतो याला आम्ही. आता तुम्ही काय बोलता मला माहिती नाही. तर ती ठेवली आणि त्याच्यावर हवा जाऊ नये म्हणून झाकण ठेवून वर हातोडा ठेवलेला आहे. घन दगडी तोडायचा तो ठेवलेला आहे. आता हे सर्व आता तुम्हाला दाखवतो. आणि जवळजवळ अर्धा तास आम्ही आता ही शिजवत ठेवणार आहे. या आग जरा फास्ट देणार आणि शिजवत ठेवणार. नंतर पाहूया स्मेल यायला लागेल तेव्हा मग आम्ही चेक करू. तर चला. आणि मित्रांनो पाहू शका आता बघा आता वाफ यायला सुरुवात झाली आहे 1-15 मिनिटानंतर. हे बघा आणि स्मेल पण येतोय हळूहळू. आता रेडी होईल. आणखीन 15-20 मिनिटानंतर आम्ही मग काढू. तर चला तर मित्रांनो फायनली अर्ध्या तासानंतर आता आम्ही पुन्हा शांत झाली आमची हे पोपटी. आता तुम्हाला दाखवतो कशी आहे झाली. आता पाहूया. मामरूटचा पाला काढतोय आतमध्ये. आणि ओके जबरदस्त अशी झालेली आहे बघा. आणि फायनली आमची पोपटी रेडी झाली. तुम्हाला दाखवतो एकदम झटपट शॉर्टकट पोपटी बनवलेली. आणि कशा प्रकारे झाली ते दाखवतो तुम्हाला. वाव एक नंबर जबरदस्त. स्मेल पण जबरदस्त येतोय. चिकन पण झालंय. आणि अशा प्रकारे आमची पोपटी रेडी झाली काय बघ. झाली. आईला हे मस्त ना. तुम्हाला दाखवतो चिकनचे पीस पण बघा. हे बघा पूर्ण चिकन सुटलेलं आहे. एकदम जबरदस्त एकदम. आणि सुजय बोलतो अप्रतिम शिजलेलं आहे. नक्कीच पाहू शकता क्वालिटी चिकनची पण एकदम छान. चला तर या पोपटी खायला. मित्रांनो फायनली आमची शॉर्टकट आणि झटपट पोपटी तुम्ही पाहिली असाल. आणि आता खायला बसलेले आहेत. आणि मेंबर आमचे आता सायू कशी झाली? सायूचा बाईट घेतो. सायू इकडे बघ आणि बोल. मला सांग कशी झाली? अरे सुजल घे ना. सुजल पळा. सुजल पळा. सायू खरं सांग हा स्क्रिप्टेड नाही ना? नक्की आवडली? आवडली ना. चला सायूला पण आवडली. मस्त झाली एक नंबर. आणि मित्रांनो आमची आता तंदुरीची आग भडकलेली आहे पाहू शकता. आणि तंदुरीसाठी आम्ही स्टार्ट केलेलं आहे. जबरदस्त असं आहे. आणि मित्रांनो पाहू शकता आमचा आजचा मेनू पनीर टिक्का आणि चिकनचा एक आहे राऊंड. चिकन कुठे आहे? चिकनचं पण नंतर वापर हे करूया. पहिला आणलंय ना. हां चिकन नाही आणलं आहे. आणि मित्रांनो पाहू शकता आमचा आता पहिलाच राऊंड पनीर टिक्का. आणि 2 कुक उतरलेत. सेटिंग चालू आहे. 1 किलो पनीर आणलं होता. आणि अर्धा किलो कॅप्सिकम शिमला मिरची. आणखीन काय बोलायचं सुजन? शिमला मिरची आणि काय बोलतो? भोबा मिरची. भोबा मिरची. ढोबळी वगैरे मिरची नाही ना? भोबा ढोबळी तीच ना ढोबळी मिरची. मला ढोबळी मिरची पण आम्ही आणलेली आहे. सुजलचा जो स्पीड आहे जबरदस्त असा. तर पाहू शकता आमची बार्बिक्यू आणि एकदम जबरदस्त अशी रेसिपी होते. नक्की तुम्ही ट्राय करा. नक्की तुम्हाला आवडेल ही. आणि आज बाबांचा बड्डे आहे. मी त्या बड्डे स्पेशल काहीतरी करायचं म्हणून. आणि आज मित्रांनो पाहू शकता
आपलं हे चिकन जात आहे राऊंड. चिकनचं फक्त 2च हे रॉड बनवलेत आपण. चिकन जास्त नाही येतं, चिकन खाऊ करून कंटाळा येतं. आज स्पेशल आहे तर आमचं पनीर आहे. आणि पाहू शकता पनीर आणि चिकन बस. आता ऑलरेडी पनीरचे 4 सळ आमच्या झाले. 1 किलो पनीर आणि तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि चिकन काहीतरी किती असेल हे अर्धा 1 किलो असेल. जास्त चिकन वापरलं नाही आम्ही. अशा प्रकारे आमच्या इथे बार्बिक्यू रेडी होतोय. चला याच्यानंतर आम्ही खाणार, माझ्या बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करणार. अशा प्रकारे हा गावचा आमचा माझा छोटासा एक ब्लॉग होता. रुटीन आल्यानंतर काय करतोय तुम्हाला दाखवलं. दिवसभराचं टाईल्स वगैरे, छोटीशी कुट्टी बनवली ते तुम्हाला दाखवलं. चला. हा कुठे स्पार्कर? पिशवीत होता. पिशवी कुठे आहे आता? तुला माहित. हे बघ. बाबांचा बर्थडेचं हे स्पार्कल पेटव. चल बाबांना असा तोंडात ठेव. स्पार्कर. बाबा तोंड धरा. स्पार्कर तिथे लावायची तोंडात. घे पेटव पेटव. थोडा असं असं. घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. फुकणारा फुक. कापा जरा. कापा. काबा काबा काबा. सुजल जरा हात धरा. बारीक आहे तो. हे, माशी होती. सुजल हात केलाय. घे हो, इथे ये. तू बरं होतं बाबांना. चल. पहिले बाबा बरोबर. आज येतो म्हणजे सोनूकडून मागा पैसे. फोनला करा असेल दिला. युट्यूब मध्ये आलात. ऑनलाईन मेंबर दिसले पाहिजे ना. युट्यूब मध्ये आलात. मी डबल दिसतो ऑनलाईन मध्ये. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच संपायची वेळ आलेली आहे. तुम्हाला जो आता दाखवलेला आहे गावाला आल्यानंतर जो रुटीन आम्ही आता मागाशी केलं होतं ते लास्ट बाबांचा बड्डे होता. तर पनीर टिक्का आणि चिकन ही रेसिपी केली होती. तीही दाखवली तुम्हाला. ओव्हरऑल शॉर्टकट पोपटी पण दाखवली. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं काय पाटील.